नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने साक्षी शिखरेची वाट लावलेली असते. कोर्टामध्ये अशा पद्धतीने युक्तिवाद केलेला असतो की दामिनी देशमुखचं तोंडच बंद करून ठेवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे महिपत, नागराज, प्रिया आणि साक्षी या सगळ्यांची अर्जुनने वाटच लावलेली असते. साक्षीच्या विरोधामध्ये असे काही ठोस पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले असतात, ज्याच्यामुळे इथे जज साहेबांनी साक्षीला 10,000 रुपये दंड ठोठावलेला असतो. म्हणजे आत्तापर्यंत साक्षीने कोर्टामध्ये सगळे खोटे पुरावे सादर केलेले असतात. तर इथे 11 तारखेला ती आता गेलेली असते रेस्टॉरंटमध्ये. पण 13 तारखेला तो 11 तारखेचा व्हिडिओ तिने मॅनेज केलेला असतो. तारीख वगैरे सगळी काही चेंज केलेली असते. पण अर्जुनने इथे आता CCTV फुटेज, त्याचबरोबर 11 तारखेची जी काही सगळी माहिती असते ती सुद्धा कोर्टामध्ये जमा केलेली असते. आणि त्याचबरोबर रेस्टॉरंटचे मॅनेजर त्यांनासुद्धा साक्ष देण्यासाठी कोर्टामध्ये बोलावलेलं असतं. तेव्हा इथे आता साक्षीच्या विरोधामध्ये इथे आता साक्षीदार आणि पुरावे सगळे खरे खरे पुरावे सादर केलेले असतात. आणि अर्जुन ते पुरावे खरे आहेत असं सारखं सारखं म्हणत असतो. कारण अर्जुनने आत्तापर्यंत जे काही कोर्टाला पुरावे दिलेले असतात ते सगळे खोटे असतात. आणि जेव्हा इथे दामिनी म्हणते की कशावरून हे सगळे पुरावे खरे आहेत, ते आता सिद्ध करण्यासाठी अर्जुनने इथे आता हॉटेलचे मॅनेजर यांना बोलावलेलं असतं. ते तिथे आल्यानंतर संपूर्ण गोष्टीचा खुलासा करतात. ते म्हणतात की ह्या मॅडम 11 तारखेलाच आमच्या इथे आल्या होत्या. कारण का, त्या आमच्या लक्षात राहिल्यात. त्यांच्या मित्राने पार्टी दिली होती वाढदिवसाची आणि तेव्हाच ह्या मॅडम तिथे आल्या होत्या. त्यांच्या मित्राने आमच्या वेटरला बेदम मारलं होतं. त्याच्या डोक्यामध्ये इथे आता पूर्णपणे बिअरची बाटली फोडली होती. त्यामुळे आमच्या वेटरला खूपच जास्त मार लागला होता. म्हणून तो दिवस आमच्या व्यवस्थित लक्षात आहे. अशी सगळी आता उत्तरं दिल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने सगळे पुरावे सादर करत साक्षीला गुन्हेगार ठरवलेलं असतं आणि मधुभाऊंना इथे आता निर्दोष सिद्ध केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता मेहपतचा चेहरा बघा आणि साक्षीचा चेहरा बघा, दोघेही जण घाबरलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने दुसऱ्या हेअरिंगला सगळे खरे पुरावे सादर केलेले असतात, ज्याच्यामध्ये इथे आता साक्षीच्या गळ्यातलं पेंडंट असू दे, त्याचबरोबर बुटीकचं कार्ड असू दे, रजिस्ट्रेशन असू दे, या सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी असतात. आणि जिथे आता मधुभाऊंच्या बोटांचे फिंगरप्रिंट्स उमटलेले असतात, त्या आता फॉरेन्सिक लॅबचे खरे रिपोर्ट अर्जुनने सादर केलेले असतात. त्याच्यामध्ये हे सिद्ध झालेलं असतं की त्या बंदुकीवरती जी पिस्तूल असते तिच्यावरती फक्त मधुभाऊंचे फिंगरप्रिंट्स नाही तर एका लेडीजचे फिंगरप्रिंट्ससुद्धा दिसत असतात. मग त्याचा उल्लेख आत्तापर्यंत कोर्टात का झालेला नाही आहे? तर इथे पेंडंट, बुटीकचं कार्ड, त्याचबरोबर बुटीकमधलं इथे साक्षी शिखरेचं नाव आणि बंदुकीवरती असलेले तिच्या हाताचे ठसे, असे बरेचसे रिपोर्ट अर्जुनने आता कोर्टाला दिल्यानंतर कोर्टाने इथे इथे आता साक्षी शिखरे हिला फायनली गुन्हेगार ठरवलेलं असतं आणि मधुभाऊंना 2-2.5 वर्षानंतर इथे निर्दोष करार दिलेला असतो. तर अशा पद्धतीने अर्जुन ही केस जिंकलेला असतो आणि त्याचबरोबर साक्षी शिखरेला इथे जन्मठेपेची शिक्षा झालेली असते आणि प्रियाला सुद्धा इथे आता चौकशीसाठी बोलावलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता अर्जुनने मधुभाऊंना न्याय मिळवून दिलेला असतो. त्यामुळे सायली तर खुश असते. तर इथे चैतन्यसुद्धा बघा मधुभाऊंना इथे हसवण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणत असतो की फायनली मधुभाऊ निर्दोष सिद्ध झाले. तुमच्या जावयाने जादू करून दाखवली. तेव्हा मधुभाऊंना सुद्धा अर्जुनचा, सायलीचा आणि चैतन्याचा फार अभिमान वाटत असतो. तर इथे फायनली कोर्टामध्ये 25 दिवसानंतर योग्य तो निकाल लागलेला असतो. साक्षीला इथे जन्मठेप झालेली असते तर मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले असतात. तर प्रियाची आता चौकशी होणार असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मधुभाऊ निर्दोष सिद्ध झाल्यानंतर सायली आनंदी होते.
तेव्हा येणाऱ्या भागामध्ये अर्जुन सायली दोघेजण आता बाहेर हनीमूनला जातात आणि तेव्हा इथे अर्जुन सायली हनीमूनवरून परत आल्यानंतर काही दिवसातच ती सुभेदारांना गुड न्यूज देते. त्यामुळे संपूर्ण सुभेदार घराणं हे खूपच जास्त आनंदी झालेलं असतं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता सायली सुभेदारांची आवडती सून झालेली असते. तर प्रियाला नाकारत इथे आता सायलीने प्रत्येकाच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करत ती संपूर्ण सुभेदारांची लाडकी सून झालेली असते आणि इथे प्रियाला आता सगळ्यांनी बाजूला केलेलं असतं. तर येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे सायली आणि अर्जुन सगळेजण आनंदी असतात. कुसुमताई सुद्धा सायलीला भेटायला येते, सायलीचं भरभरून कौतुक करते. त्यावेळेला सायलीने घेतलेला डिसिजन जरी सगळ्यांना चुकीचा वाटला असला तरीसुद्धा मधुभाऊंना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर तिच्या स्वतःसाठी सुद्धा तो निर्णय खूपच जास्त चांगला असतो. कारण मधुभाऊ जेलमध्ये गेल्यानंतर सायली एकटी पडलेली असते आणि अर्जुनबरोबर लग्न केल्यानंतर तिला एक छान कुटुंब मिळालेलं असतं आणि ती एका सिक्युअर घरामध्ये राहत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्जुन सायली दोघेजण मिळून मधुभाऊंना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये दोघेही यशस्वी होतात. त्यामुळे दोघांनी घेतलेला निर्णय हा खूपच जास्त उत्तम असतो याची प्रचिती लोकांना आता आलेली असते. त्यानंतर मधुभाऊ निर्दोष सिद्ध होतात, खूप जास्त आनंदी होतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली तुम्ही म्हणाला होतात मधुभाऊ निर्दोष सिद्ध झाल्यानंतर आपण दोघेजण वेकेशनला जायचं, बरोबर ना? आपला हनीमून अजून बाकी आहे. तेव्हा इथे सायली लाजते आणि म्हणते की तुमच्या लक्षात आहे ना, मग आपल्याला तर जायलाच हवं. आपण एक काम करूया का, आपण सगळेजण जाऊया ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मिसेस सायली आपण हनीमूनला जातोय, फॅमिली पिकनिकला नाही. आधी आपण दोघेजण जाऊन येऊ आणि त्याच्यानंतरला आपण सगळेजण कुठेतरी फॅमिली एकत्र जाऊ, मधुभाऊ आणि कुसुमताईला सुद्धा घेऊन जाऊ. तेव्हा इथे सायली म्हणते ठीक आहे, मुलांना सुद्धा नेऊया. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर इथे अर्जुन आणि सायली या दोघांनी आता बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केलेला असतो. तेव्हा अर्जुन इथे आता पूर्णाजी त्याची मम्मा सगळ्यांना सांगतो. तेव्हा इथे कल्पना पूर्णाजी यांची तर काही हरकत नसते. प्रताप काका म्हणतात की जरूर जा, तुमच्या दोघांची खूपच जास्त धावपळ झालेली आहे. या 2 वर्षांमध्ये तुम्ही एकमेकांना नीटसा वेळ दिलेला नाही आहे. तुम्ही दोघेजण बाहेर फिरायला जा. तेव्हा इथे पूर्णाजीसुद्धा आता मनातून खुश असते, कारण का तिला माहिती असतं की अर्जुन सायलीचं एकमेकांवरती किती प्रेम आहे. शेवटीला इथे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करूनच अर्जुन सायली आता निश्चिंत होऊन बाहेर फिरायला जायला निघालेले असतात. तेव्हा सगळ्यांनी त्यांना मनापासून परवानगी दिलेली असते. तेव्हा अर्जुन इथे सायलीला घेऊन आता एका छान थंड ठिकाणी आलेला असतो. तिथे आल्यानंतर तिथे खूपच जास्त छान असं एक हॉटेल असतं आणि तिथे अर्जुन आता सायलीला घेऊन जातो. तरी ते हॉटेल प्रीती इथे अर्जुनने आता रूम बुक केलेली असते. तेव्हा अर्जुन सायली दोघेजण त्या ठिकाणी जातात. अर्जुन आणि सायली ह्या वेळेला खूपच जास्त आनंदी असतात आणि प्रेक्षकांनो हे तेच हॉटेल आहे ज्या ठिकाणी अर्जुन सायली आधीसुद्धा आलेले असतात. ते दोघेजण कदाचित लोणावल्यालाच गेलेले आहेत. ते आधीसुद्धा तिथे गेलेले असतात. तिथे आल्यानंतर अर्जुन सायली यांच्या जुन्या आठवणी ताजा होतात. त्यावेळेला ते आले होते ते इथे मनाविरुद्ध आले होते आणि या वेळेला ते आलेत ते अगदी मनापासून आलेले आहेत. कारण का त्यावेळेला ते दोघेजण आपल्या कुटुंबाला आपलं लग्न खरं वाटावं यासाठी आले होते, त्यांना दाखवण्यासाठी. पण या वेळेला अर्जुन आणि सायली दोघेही मनापासून आलेले असतात. सायली खूपच जास्त खुश असते आणि त्या ठिकाणी जे मॅनेजर आहेत ते प्रताप काकांचे मित्र असतात. त्यामुळे आता अर्जुन सायलीला पुन्हा तिथे बघून त्यांना खूप जास्त आनंद होतो. तेव्हा ते म्हणत असतात की तुम्ही दोघेजण आता फुल एन्जॉय करा, कसलीही काळजी करायची नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, काका तुम्ही असताना आम्हाला काळजी करायचं काही कारण नाही. मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही आमची खूप काळजी घेतली होती आणि ह्या वेळेला सुद्धा तशीच काळजी घेत आहे. तेव्हा इथे अर्जुन सायलीसाठी आता खूपच जास्त सरप्राईजेस काकांनी ठेवलेले असतात. म्हणजे अगदी आधीसुद्धा ते सरप्राईजेस ठेवलेले असतात, तसेच या वेळेला सुद्धा ठेवलेत. तेव्हा इथे अर्जुन सायली आता दोघेजण एकमेकांबरोबर छान वेळ घालवत असतात. सायलीसुद्धा खुश असते आणि अर्जुनसुद्धा. इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजण ह्या वेळेला लोणावल्यामध्ये आलेले आहेत. पण ह्या वेळेला ते दोघेजण इथे मधुभाऊंना न्याय मिळवून दिल्यानंतर आलेले असतात. त्यामुळे सायलीसुद्धा आता छान एन्जॉय करत असते.
तर इथे त्यांची जी हनीमून रूम आहे ती छान आता सजवण्यात आलेली असते. खूपच छान असं डेकोरेशन केलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, मागच्या वेळेला हे डेकोरेशन मी स्वतः सगळं पुसून काढलं होतं, पण ह्या वेळेला तसं काही होणार नाही आहे. ह्या वेळेला आपण दोघेजणं आपल्या मनापासून इथे आलो आहे ना. तेव्हा सायली म्हणते, अगदी बरोबर सर, हे सगळं असंच राहू द्या. मला हे सगळं आता मनापासून हवं आहे. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली हे दोघेही जण आता खूप छान एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात. मागच्या वेळेला प्रिया त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी आलेली असते, पण या वेळेला अर्जुन आणि सायली हे दोघेच आलेले असतात, कारण त्यांनी प्रियाची इथे आता वाट लावलेली असते, चांगली बँड वाजवलेली असते. दोघेजण इथे फोटोशूट करत असतात, एकमेकांबरोबर बाहेर फिरायला जात असतात, छान छान खात असतात, इथे डान्स करत असतात, एकमेकांना मनापासून प्रपोज करत असतात. या सगळ्या गोष्टी आता प्रेक्षकांनो ज्या आधी घडलेल्या असतात तशाच ह्या वेळेला घडत असतात, पण खूपच जास्त रोमॅन्टिक पद्धतीने. तेव्हा इथे दोघेही छान एन्जॉय करतात. त्यानंतरला आता दोघांनी एकमेकांबरोबर छान वेळ घालवल्यानंतर दोघांचा आता परतीचा दिवस परत येतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, आता जावंसं वाटत नाही आहे ना? आपल्याला इथे छान वाटते हो ना? निवांत एकदम, ना केसेसचे फोन, त्याचबरोबर ना नवीन क्लायंट, म्हणजे इथे काहीच नाही. आता तिकडे चैतन्य आहे, चैतन्य सगळं सांभाळून घेतोय. तेव्हा इथे सायली म्हणते, हो पण आता परत तर जावं लागेल ना सर? सगळेजण वाट बघत असतील, नाहीतर सगळ्यांना वाटेल की आपण त्यांना विसरलो की काय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, असं अजिबात होणार नाही. त्या लोकांना माहिती आहे की आपल्या दोघांचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे ते. तेव्हा इथे आता सायली शांतपणे झोपलेली असते. अर्जुन तयारसुद्धा झालेला असतो. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्ही निघालात सुद्धा? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो तुम्ही झोपला होतात म्हणून मी तुमची वाट बघतोय. तेव्हा सायली म्हणते, मला फक्त 10 मिनटं द्या, मी लगेच तयार होते. अर्जुन आणि सायली दोघेजणं छान तयार झालेले असतात आणि आता इथे हॉटेलच्या काकांना भेटून ते आता दोघेही आपल्या घरी परत आलेले असतात. दोघे परत आल्यानंतर इथे देवी आईचा आशीर्वाद घेतात, कारण त्यांचा प्रवास सुखाचा झालेला असतो आणि त्यांची ट्रिपसुद्धा छान पार पडलेली असते. तेव्हा इथे सायली आणि अर्जुन दोघेही देवाचे आभार मानतात. सायली म्हणत असते की माझ्या घरावरती तुमचा आशीर्वाद असाच असू दे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नेहमीचं रुटीन सुरू होतं. अर्जुन आपल्या कामामध्ये बिझी होतो आणि सायली आपल्या घरातली कामं करत असते. मधुभाऊ आता कुसुमताईकडे गेलेले असतात. त्यानंतर मधुभाऊ आणि कुसुमताई दोघीजणं इथे आता सायलीला भेटायला आलेले असतात. त्यानंतर सायलीला बघून इतकं आनंदी बघून कुसुमताई फार खुश होते आणि मधुभाऊसुद्धा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कामं करत असताना सायलीला चक्कर येते. सायलीला चक्करसुद्धा येते आणि तिला उलट्यासुद्धा येतात. तेव्हा इथे सगळ्यांना असं वाटतं की तुला ॲसिडिटी झाली आहे का? तेव्हा इथे सायली म्हणते, मला कळत नाही आहे, मला कसं तरीच होतं आहे. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की नाही, ही आता ॲसिडिटी नाही आहे, लवकरात लवकर डॉक्टरांना बोलावून घ्या. तेव्हा इथे आता डॉक्टरांना बोलावलं जातं. तर इथे आता गायनॅक आलेले असतात. त्या इथे सायलीला चेक करतात आणि इथे आनंदाची बातमी देतात. म्हणतात की सायली प्रेग्नेंट आहे, तुमच्या घरामध्ये लवकरच एक छोटासा पाहुणा येणार आहे. तेव्हा कल्पना, पूर्णाजी, विमल, प्रताप काका सगळेच खुश होतात. अस्मितासुद्धा आता इथे मनातून खुश असते. त्यानंतर इथे प्रियाचा चेहरा प्रेक्षकांनो बघण्यासारखा झालेला असतो. तेव्हा इथे सायलीला आता डॉक्टर चेक करतात. तिला काही इंजेक्शनं, गोळ्या औषधंसुद्धा चालू करतात. इथे आता अश्विनला तिची आता जबाबदारी दिलेली असते की तिची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. इथे आता अर्जुनला फोन करून सांगितलं जातं की सायली प्रेग्नेंट आहे. तेव्हा अर्जुन ऑफिसमधून आता इथे घाईघाईने येतो आणि सायलीला बघून खूप आनंदी होतो. तर इथे आता कल्पनाला कळलेलं असतं की सायली ही खरी आहे आणि त्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये आता असे चांगले दिवस येत आहेत. आणि त्याचबरोबर सुभेदारांना इतकी मोठी आनंदाची बातमी दिल्यामुळे कल्पना आणि पूर्णाजी दोघ्याही जणी सायलीला आपल्या जवळ घेतात. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की सायली, खरंच तू खूप आनंदाची बातमी दिलीस. सुभेदारांच्या घरातला वारस येणार आहे, त्यामुळे आता तुझी दृष्ट काढायला हवी. आणि पूर्णाजी म्हणते की 3 महिने झाल्याशिवाय ही आनंदाची बातमी कुणालाही सांगायची नाही आहे, फक्त तुझ्या मधुभाऊंना आणि कुसुमताईला सांगितलीस तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे सायली प्रेग्नेंट आहे हे न्यूज आता सगळ्यांना कळलेले असते. तेव्हा सगळेजण सायलीचे लाड करत असतात. त्यानंतर इथे अर्जुन सायलीला घेऊन हॉस्पिटलला जात असतो चेकअपसाठी. तेव्हा कल्पना म्हणत असते की सावकाश घेऊन जा आणि सावकाश घेऊन ये.
तेव्हा इथे सगळेजण आता प्रियाला इग्नोर करत असतात. तेव्हा इथे पूर्णाजीने मनापासून सायलीचा आता नासून म्हणून स्वीकार केलेला असतो आणि त्याचबरोबर घरातले सर्व अधिकारसुद्धा आता सायलीला पहिल्यासारखे दिलेले असतात आणि कल्पनाने सुद्धा मनापासून आता सायलीची माफी मागत तिचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो. कारण आता प्रेग्नेंट असल्यामुळे सायलीवरती कुठलाही ताण येता कामा नये, ते आनंदी असायला हवे म्हणून इथे सगळेजण आता तिच्याबरोबर छान वागत असतात आणि तिला मनापासून स्वीकारतात. तेव्हा इथे आनंदाची बातमी आल्यामुळे आणि घरामध्ये आता सगळ्यांनी तिला स्वीकारल्यामुळे इथे आता सायली फार आनंदी होते आणि त्यामुळे ती इथे देवी आईजवळ प्रार्थना करत असते की माझं कुटुंब नेहमी असंच एकत्र राहू दे, असं ती मनापासून देवी आईकडे आता मागत असते. अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता संपूर्ण सुभेदार प्रियाला नाकारत इथे सायलीचा आता लाडकी सून म्हणून स्वीकार करतात.